धनीराम नावाचा एक कपड्याचा व्यापारी होता. त्याचे बाजारात मोठे कापड दुकान होते, पण स्वभावाने तो भारी कंजूस. त्याच्या गावात एक मठ होता. त्या मठात एक ब्रह्मनिष्ठ साधू महाराज राहत होते. अधूनमधून तो व्यापारी महाराजांकडे जाई. गुरुवर त्याची श्रद्धा जडली. एके दिवशी गुरु महाराज व्यापाऱ्याकडे आले आणि म्हणाले, धनीराम, मला ग्रंथ बांधायला एक हातभर रेशीम कापड हवंय. मिळेल का? धनीराम केविलवाणं तोंड करत म्हणाला, महाराज, 4-5 तागे होते, पण लग्नसराई असल्यामुळे सगळं रेशीम कापड कालच विकलं गेलं. गुरुदेव म्हणाले, ठीक आहे, असे म्हणून ते निघून गेले. गुरु महाराज व आपल्या पतीचे बोलणे धनीरामच्या बायकोने ऐकले. दुकानात एवढे कापड शिल्लक असूनही आपले पती महाराजांशी खोटे बोलले, त्यांना नाराज केले. याचं तिला अत्यंत वाईट वाटलं. कसेही करून महाराजांना आपण रेशीम कापड नेऊन द्यायचे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा, असे तिने मनाशी ठरवले. रात्री जेवण वाढताना ती पतीला म्हणाली, मला 2-3 पोलकी शिवायची आहेत. त्याने लगेच आपल्या दुकानातून 5-6 रंगांचे रेशमी कापडाचे तागे मागवून घेतले. ते बायकोपुढे ठेवत तो म्हणाला, यातला तुला जो रंग आवडेल ते कापड तू ठेव. तिने हातभर कापड घेतले आणि दुसऱ्या दिवशी तडक मठात गेली. गुरु महाराजांना ते कापड अर्पण करत तिने त्यांची क्षमा मागितली. गुरुदेवांनी प्रसन्न होत तिला भरपूर आशीर्वाद दिले. कालांतराने धनीरामवर खूप मोठे संकट कोसळले. त्याच्या दुकानात चोरी झाली. चोरांनी सगळं दुकान लुटून नेलं. छाती बडवत तो महाराजांकडे आला. महाराजांकडे लोटांगण घालत म्हणाला, महाराज, मी बुडालो, बरबाद झालो, मला वाचवा. गंभीरपणे महाराज म्हणाले, तुझ्या बायको मुलांसाठी तू आजपर्यंत कितीतरी कापड खर्च केले असशील, पण पवित्र धर्मग्रंथ बांधण्यासाठी वीटभर कापड मात्र देणे तुझ्याकडून झाले नाही आणि म्हणतोस देवाने आपले संकट दूर करावे. तो काय तुझा नोकर आहे? देवावर प्रेम केल्याशिवाय देव आपल्या संकटी कसा बरं धावून येईल? पण घाबरू नकोस, तुझ्या बायकोने मात्र हातभर कापडाची सेवा केलेली आहे. ती देवाच्या चरणी रुजू झाली. केवळ तिच्या पुण्याईने तुझा चोरीला गेलेला सगळा माल परत मिळेल. गुरु महाराजांच्या मुखातून आलेली वाणी ऐकून धनीरामचे डोळे चांगलेच उघडले. पुन्हा कधीही लोभ धरायचा नाही आणि सेवेपासून वंचित राहायचे नाही, असा त्याने मनाशी निश्चय केला. गुरुच्या आदेशानुसार केलेली सेवा फलदायी ठरते. अशा सेवेपासून कधीही वंचित राहू नये. अंतःकरणात भक्ती आणि प्रेम जागृत झाले की आपोआपच सेवा घडते. म्हणून ईश्वरावर दृढ श्रद्धा, भक्ती आणि प्रेम असणे गरजेचे आहे.